प्रकरण 1. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. 1. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. 3. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. 4. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. 5. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. 6. सुमारे 4500 वर्षापूर्वीचा सर्वाधिक प्राचीन शिलालेख लुव्र संग्रहालय फ्रान्स येथे ठेवण्यात आला आहे. 7. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. 8. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा रेने देकार्त याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. 9. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हॉल्टेर यास म्हणता येईल. 10. हेगेल हा जर्मन तत्त्वज्ञ होता. 11. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच इतिहासकारांनी ॲनल्स प्रणाली सुरू केली. 12. सीमा द बोआ या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. 13. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. 14. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला. चित्रपट निर्मिती, साहित्य व चित्रकला, स्थापत्य व शिल्पकला यांसारख्या विषयांचे इतिहास लिहिले जाऊ लागल्याने आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारत गेली. प्रकरण 2. इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादी बाबतच्या स्मृती मौखिक परंपरेने जपल्या जात. 2. सोहगौडा ताम्रपट उत्तर प्रदेश या राज्यात सापडला. 3. उत्तर प्रदेशातील सोहगौडा येथे सापडलेल्या मौर्य काळातील ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी या लिपीत आहे. 4. हर्षचरित या संस्कृत काव्याचे लेखन बाणभट्ट यांनी केले. 5. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी, फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव दिसून येतो. 6. तुझुक ई बाबरी हे आत्मचरित्र बाबर यांचे आहे. 7. अल्वेरुने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन याबाबतची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली आहे. 8. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 9. विल्यम विल्सन हंटर याने लिहिलेल्या हिंदुस्थानच्या द्विखंडात्मक इतिहासातून त्याची निपक्षपातीपणे वृत्ती दिसून येते. 10. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सुलर यांनी केला. 11. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले. 12. पी. का. राजवाडे यांच्या मते मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. 13. प्रिमिटिव्ह कन्झ्युमिंग टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. 14. गुलामगिरी या पुस्तकात महात्मा फुले यांनी शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. 15. 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी इतिहास लेखन समजले जाते. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी रियासतकार म्हणून ओळखले जाते. 17. अलीकडच्या काळात यदी फडके आणि रामचंद्र गुहा या संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. प्रकरण 3. उपयोजित इतिहास. 1. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द प्रयोग प्रचारात आहे. 2.
भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर ऑफ पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. 3. विज्ञान इतर सर्वच ज्ञानशाखांची तत्त्वज्ञान ही जननी मानली जाते. 4. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल व त्यामागील कारण परंपरेची साखळी समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 5. युनेस्को या जागतिक संघटनेने सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. 6. 2014 भारतातील पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरांपैकी एक आहे. 7. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या क्षेत्रात इंटॅक ही स्वयंसेवी संस्था 1984 पासून कार्यरत आहे. 8. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 9. मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन सर लिओनार्ड वुली यांनी केले होते. 10. कोलकाता येथे असलेल्या इंडियन म्युझियमची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 झाली. 11. नॅथनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ इंडियन म्युझियमचे संस्थापक व पहिले संग्रहपाल होते. 12. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. प्रकरण 5. प्रसार माध्यमे आणि इतिहास. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला वर्तमानपत्रे सुरू झाली. 2. बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे. 3. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले. 4. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 5. भाऊ महाजन यांनी सुरू केलेल्या प्रभाकर या वर्तमानपत्रात लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. 6. ज्ञानोदय पत्रात 1842 आशिया खंडाचा व 1851 युरोपाचा नकाशा छापण्यात आला. 7. टेलिग्राफ 1952 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते. 8. इंदुप्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. 9. 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 10. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो. 11. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. 12. भारतात 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 13. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. 14. भारत एक खोज ही मालिका डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित नेहरू यांनी लिहिलेल्या ग्रंथावर आधारित होती. प्रकरण 7. खेळ आणि इतिहास. 1. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. 2. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली. 3. देशी मैदानी खेळात कबड्डी या खेळाचा समावेश होतो. 4. आईस हॉकी हा साहसी खेळ आहे. 5. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे. 6. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर असे म्हणतात. 7. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. 8. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. 9. कथा सरितसागर या ग्रंथात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. 10. शूद्रकाने मृच्छकटिक या नावाचे नाटक लिहिले. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी होय. 11. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत. 12. इटलीतील पोंपई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. 13. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. 14. मेरी कॉम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा आहे. 15. दंगल हा पहिल्या महिला कुस्तीगीर फोगट भगिनी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. बाळ ज पंडित यांचे क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतील समालोचन रंजक व्हायचे. प्रकरण 8. पर्यटन आणि इतिहास. 1. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन फ्रँकलिन प्रसिद्ध आहे.
2. 16व्या शतकातील गेरहार्ड मर्केटर या नकाशा आरेखामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली. 3. पर्यटन तिकिटे कुकने विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. 4. महाराष्ट्र ते अयोध्या व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत केलेल्या प्रवासाचे वर्णन. विष्णुभट गोडसे यांनी माझा प्रवास या आपल्या प्रवास वर्णनपर पुस्तकात केले आहे. स्थानिक या पर्यटनात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. 6. दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत. 7. महाराष्ट्रातील निघोज येथील रांजण खळगे भौगोलिक पर्यटनाचे एक उदाहरण आहे. 8. कृषी जीवनाची माहिती करून घेणे व अधिक प्रगत शेतातील प्रयोग अभ्यासण्यासाठी कृषी पर्यटन केले जाते. 9. कोणत्याही देशातील वारसा नैसर्गिक वारसा व सांस्कृतिक वारसा या 2 प्रकारचा असतो. 10. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. 11. ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक म्हणतात. 12. भिलार या गावातील अनेक घरांमध्ये पर्यटकांसाठी पुस्तके आहेत. प्रकरण 9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. 1. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. 2. लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे. 3. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. 5. चेन्नई येथे इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय होय. 6. 1998 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडियाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे करण्यात आले. 7. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधली आहे. 8. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग आहे. 9. इसवी सन 1891 मध्ये भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इम्पेरिकल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. 10. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुणे येथील अभिलेखागारास पेशवे दप्तर असे म्हणतात.